बुवा पहिल्यांदा येऊन काय म्हणला मला अजून लक्षात नाही. एवढी बुवा भारी हा मला काय सुद्धा लक्षात नाही. झोप आली बुवा झोप म्हणून बघा. हॅलो हॅलो आता असा हलवतो ना माझा गळा हा डायरेक्ट तुमच्या कानात माझे सूर बघा बुवा. या ठिकाणी पारितोषिक आलंय माझा सुभाष पानकर माझ्या वडिलांचा भाचा आणि वडिलांचा जीवलग मित्र बाबूराव सरपरे यांच्या माध्यमातून वडिलांच्या स्मरणार्थ 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. कैक म्हणतो धूर काढणारं गेलं. कैक धूर काढणारं गेलं म्हणतो कोणाला जमलं नाही. मग वा तुला 2 शिव्या काय घातल्या. तुझ्या सैन्यवाल्याने मला फोन कशाला केला. अक्षय दादा एकच वादा. 2 शिव्या काय तिला घातल्या. तुझ्या सैन्यवाल्याने मला फोन केला. हा सुकला शॉट कुठे लागतो मग बरोबर आहे की नाही. तुझ्यात गराडे कधी खोटं बोलत नाही. आई विठलाईची शपथ घेतली आहे ना. मी यांच्या बायकोला काय म्हणालो नाही. बुवाने शपथ घेतली आई विठलाईची. ए श्यामची तर आहे ना युट्यूबला भारी. उद्या सगळ्यांनी जाऊन बघा. चुकला शॉट म्हणतो बुवा मला देऊन काय फायदा. घरात जाऊन द्या तुमच्या बायकोला. जर बोलला असेल आई माझी आईशी इटलाय देवी ज्याचा त्याच्या जवळ दे. आणि या रंगदेवतेवर शब्द घेतल्यावर आहे ना काय होतं ना हे भल्या भल्यांना माहिती आहे. कलगी दुरान बुवा. आता बघा माझे वडील त्यांना कार्यक्रम करायची खूप इच्छा होती पण अटॅक आला आणि स्वर्गवासी झाले बरोबर ना. या कार्यक्रमात राजरोज असतात. हा माझ्या पाठीशी खंबीर. शिवाय दिले मग तुमचा राजेश बुवा माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला. तुमचा राजेश बुवा मला माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला काय. तुमचा राजेश बुवा मला माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला काय एवढं सांगायचं. आता कशा झोमतायत मिरच्या. आता झोमतायत ना हा फ्रीडम ना. हा नाक करती काय करायची बुवाचा. आता सुकला शॉट कोणाचा लागला. आता सुकला शॉट कोणाचा लागला. माझ्या बायकोला बोललो तरी मी सहन केलं. माझ्या बायकोला बोललो ही बारी गेली माझ्या युट्यूबला. एवढं म्हणतो
एवढं सोडणे लागले. अरे त्यांच्या जीवावर मोठा झालास, त्यांच्या जीवावर मोठा झालास, त्यांना मान सन्मान नाही देऊ शकत काय? बघा वाकड्या मेळीला वाकड्या न्याव, हे गराटे बुवा असताना सुशांत गराटे न्याव वाकडा नाही काढी, मॅडच कापून टाकतो. म्हणून म्हणून बुवाच्या कोण बहिणी आल्या होत्या त्या म्हणाल्या की सुशांत गराटे नालायक आहे, हा राजेश बुवाची बरोबरी होऊ शकत नाही, हा लायकी नाही बुवा. त्यांना जाऊ उद्या भाऊबीज कर आणि भाऊबीज झाल्यावर त्यांच्या बरोबर हनीमून कर. मला काय घेणं नाही, हा ही तुमची लायकी आहे. मी बोललो ना स्टेजवर तर तुमची सगळी लायकी येईल बाहेर, मला माहिती आहे. म्हणून आता जमलं हा, मला काय गरज नाही हो. बुवा म्हणालेला गेल्या वर्षी पण म्हणाला, या वर्षी पण म्हणाला, फोदलवतो म्हणून मी येड जावा म्हणालो. मी कोकणातला आहे, आमच्या तोंडात शिव्या. आया बहिणींवर वाईट साईड बोलण्यापेक्षा शिव्या दिलेल्या कधी पण चांगल्या, बरोबर आहे की नाही? आता राहिला विषय, म्हणतो खालचा पाय, गवळणीत म्हणतो खालचा पाय मोडणार आहे. हा खालचा पाय, लोकांना खालीच पाय असतात, बरोबर आहे की नाही? लोकांना खालीच पाय असतात. म्हणून विषय बघा, म्हणतो कोरल्याच्या तिट्यावर उलटा टांगतो आणि जर म्हणतो झाडाला झेपलं नाही तर म्हणतो उद्या ट्रेन बोलवतो. हा पोराला का बोल तुझ्या घालून घे बाबा. गणेश दादा फरमाईश होणार, इथं आल्यावर सांगितलं नाही तरी पण होणार गणेश दादांवर फरमाईश. पण गांडी तोंडाचा विषय बरोबर ना बुवा? मागच्या बाऱ्या बघा आणि मला सांगा की गांडी तोंडाचे विषय काय, कोण किती बोललाय. तुम्ही सुरुवात आणि प्रत्येक वेळेला मी सांगत असतो की माझे गुरुवरी आहे तो त्या लेवलचे आहे, म्हणून लोक नाव काढतात. तुम्हाला गरज काय हो? तुमचं गुरु आहेत नाही तर तुम्ही फोदलवलं बारी म्हणता मी फोदलवतो, तेव्हा तुमचा गुरु इथं खाली बसलेला होता. त्याला लाज लज्जा नाही काय? त्याने उठून सांगायला पाहिजे होतं की राजेश बुवा हे तू बोलतोस हे चुकीचं आहे, मी खाली गुरु म्हणून बसलोय, माझी इज्जत आहे की नाही? यांची लायकीच नाही. गुरु पण तोच आणि चेला पण तोच. भारी गुरु असताना मला म्हणतो गराटे बुवा होतं तेव्हा याची व्यसन म्हणतो हातात धर होती ना, किती भल्या शाहिरांबरोबर कार्यक्रम झाले. गराटे बुवा मान झुकवून खाली बारी केले मी, मला माहितीये. त्याला हा फक्त डावा साक्षीला आहे की नाही? मान झुकावून खाली मी बारी केले, पण एक शब्द नाही बोललो. पण याचा गुरु बारी, अरे तो पण कुठेतरी कोणाला तरी फोडला मी त्याचं, म्हणून तुला काय बोलत नाही, बरोबर आहे की नाही? गराटे बुवा वाऱ्याने नाही मोठा झाला, म्हणून याला सुपला शॉट पहिला कसा देतोय बघा. रेड्याचा विषय चांगलं देणार. संत ज्ञानेश्वरांनी दिला ज्ञानाचा हा मंत्र, संत ज्ञानेश्वरांनी दिला ज्ञानाचा हा मंत्र. मला रेडा म्हणाले मला काय वाईट नाही. रेड्या मुखी वेद वदवले झाला तो पवित्र. आणि आज मी रेडा आहे तर ही म्हैस आहे, बरोबर ना? म्हैस फक्त गाभण राहते, कारण ही म्हैस खेळात नाही, इथं लांजातच, आपल्या रत्नागिरी लांजातच ह्यांना मान आहे, नाहीतर कुत्र्याची किंमत नाही ना खेळात. म्हणून म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्रा, म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्रा, म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्रा, म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्रा. ज्ञानेश्वरांनी दिला ज्ञानाचा हा मंत्र, मुखी वेद वदवले झाला तो पवित्र. म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्रा, म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्रा, म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्रा.
गाडीवर बुवा काय म्हणतो मंदोदरीचा विषय म्हणतो रावणाला मंदोदरी म्हणते की तुझा भाव काय कामाचा तुझा भाव तो म्हणते राज्यावर संकट आलंय तरी घरात झोपलेला आहे अरे त्याला वरदान होतं तसं 6 महिने झोपायचं 6 महिने जागायचं मग जेव्हा तो कुंभकर्ण झोपेत न उठला तेव्हा काय करतो बघा बुवा जर का उठला माझा एकदा मग कोणाला दबणार ना जर माझा एकदा उठला तर तो रावण सांगतोय मंदोदरीला जर का उठला माझा फाडून पण टाकलो पण तिला छापा यावं ना म्हणू जर का उठला माझा एकदा मग कोणाला दबणार धरून एका एकाला दाबणार धरून एका एकाला दाबणार मग तो तुझा झेपणार रावण म्हणतोय मंदोदरीला एका एकाला असा धरून दाबील ना तो कुंभकर्ण हा असा दाबला तरी कार्यक्रम राजभर हा व तो माझच काय तुला पण झेपायचं नाही बुवा आता तुमचं तुम्हाला म्हणून जर का उठला माझा एकदा जर का उठला माझा एकदा कोणाला दबणार नाही मग कोणाला दबणार एका एकाला दबणार हाय एका एकाला दाबणार हाय मग तुझा न झेपणार हाय एका एकाला दाबणार हाय मग तुझा न झेपणार हाय एका एकाला दाबणार हाय मग तुझा न झेपणार बुवा म्हणतात की निक्कीचा विषय आज जर मी निक्की आहे हा तर हे मला मथुर कसं म्हणालं आज जर मी निक्की आहे तर हे मला मथुर कसं म्हणालं मग त्या दिवशी मी गवलन लावली तिची आई जाऊते घरात तर ती गवलन मी तुमच्या आईशीला लावली नाही मी राधेच्या आईशीला लावली तुमच्या आईशीचा संबंध काय म्हणजे वडाची साल तुम्ही तेवढी वांग्याला लावायची आम्ही लावलं की ती वांग्याची नव ती वाढायची बरोबर नव म्हणून बघा हा आणि कुस्तीचा आखाडा अरे जोरात विषय होता ना बुवा मी काय म्हणालो आहे कांडी जोराचा पण विषय आहे हा तो तुझ्या कानात मुतला असेल पहिल्या वारी तर तो बाहेर काढ आणि आहे काय म्हणालो की म्हटलं बुवा जर तुम्हाला माऱ्यांचे विषय करायचे असतील कारण तुम्ही बोलले युट्यूबला बाऱ्या आहेत तुम्ही बोलले एव्ही युट्यूब लाईव्हला सागर मधली बारी त्या बारी दुवा म्हणाले या रे पोरांनो या कराटे बोवाला बाहेर याला गोपचत दाखवूया मला गरज नाही तुझ्यात दम असेल तर येऊन तरी दाखव बघ तुला कसा लोलवतो तो हा मला म्हणतो तुझं लोमते झोमते म्हणतो बाजूला ठेव आणि एकटा आलो तरी तुला झेपण काय उरावर बसलो ना उरावर तर खुटा मारून जाईल काजऱ्याचा हा म्हणून मी बुवाला म्हणालो की लांजापासून जो संगमेश्वर पर्यंत रस्ता जो लाल आहे त्याचं काम अजून झालेलं नाही हा लाल आहे बुवा बघ काय म्हणालोय जो लांजापासून संगमेश्वर पर्यंत रस्ता लाल आहे तो मातीन लाल झाला आहे तुला जर मारामाऱ्यांचे विषय करायचे असतील तर तुझ्या रक्तान तो रस्ता लाल करीन असा बोललोय आणि जे बोललोय ते छाती ठोकपणे बोललोय आणि तुझे विठलाई देवीची शपथ घेतलीस ती आई तुला लवकरच बघेल म्हणून दुसरा विषय कसा घेतोय सरपंच साहेबांचं गाणं आहे ना कारल्याचे माऊली हा माझे कारल्याचे माऊले तुझा महिमा
भेटीसाठी गाय घेऊ मग तलवार तुझ्या भेटीसाठी गाय घेऊ मग तलवार तुझ्या भेटीसाठी गाय घेऊ मग तलवार कल्याचे मौले तुझा महिमा मी गाते कल्याचे मौले तुझा महिमा मी गाते आणि म्हणतो हांडीचा विषय एवढी वर म्हणतो हांडी बांधलेली असते एवढी वर हांडी बांधलेली असते तुमचा पाय पुरल कसा बरोबर ना मी काय म्हणालो की तो श्रीकृष्ण कल्पाच्या झाडावर बसलेला आणि ते दही दुधाच्या हंड्या डोक्यावरनं मथुरेला घेऊन जातात कोण जरा मुतला तुमच्या कानात हो म्हणतो ती शिक्यात बांधलेली हंडी अरे ता विषयच नाही हा विषयच नाही बुवा म्हणू एकदा जरा नमान घे जरा दावा जरा कोणाचं माईक घे चांगला तमना 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 घे आणि यांची जमते का माहितीये या खेळवाल्यांना यांना काय जमत नाही यांना काय जमत नाही हे जमत फक्त माझ्या रत्नागिरींनी लांजातच बरोबर आहे की नाही म्हणून बुवा अजून एक विषय बुवांचा पृथ्वीचा विषय कांदी कांडी चोराचा देऊ जंगलात गेलो तर मला सांगा कांडी चोर काला असतो जसा मी आहे ना तसा कांडी चोर पण काला असतो हो काय म्हणतो की म्हणतो मी कांडी चोर आणि हा म्हणतो शालिंदर आहे याचं गाणं ऐकून बघा अरे तुझ्या कुणी शालिंदर पांढरा सोडला नव्हता रे जंगलात शालिंदर पण कालच असत ना त्याने 2-3 पिसा उडवला ना मागणं तुझ्या जखम वर्षभर फिटायची नाही काय तुम्ही मला काल म्हणाय परवापर्यंत डुक्कर म्हणत होते डुक्कर अरे मी असन ना मी तुम्हाला कायम सांगतो मी काला असन मी काला डांबर असन मी रस्त्यावरची डांबर एवढा काला असन अरे भारी शक्ती तुझ्याची तुमच्यावर काय उडवून घेणार हो मला तुमच्यावर काय उडवून घेणार हो काय तसं असलं तर पावडर लावून येतो हा गोरा तरी दिसत काय बोलायचं त्याला आणि परवाचा एक विषय असा होता की हा झाका देवीचा म्हणतो मी माझ्या डोक्यावर टोपी का नाही घाली ते माहितीये काय हे बुवाबर मला म्हणतात पण म्हणतो मी त्या तेवढ्या योग्यतेचा झालेलो नाही मी म्हटलं तू नशील झालेला कारण माझे गुरु होते तेव्हा मी घालायचो नाही मी नव्हतो गुरु गेल्याच्या नंतर मी घालायला लागलो मग आता ह्याचे गुरु खाली बसले आता त्यांचे वडील ऑफ झाले म्हणून त्यांनी टोपी घातला नाही केस दिले म्हणून बरोबर पण बाकीच्या बाऱ्या बघा रे चंदन कुठे चंदन याला उठणार लावू का चंदन लावू रे बाकीच्या बाऱ्या बघा याच्या गुरुच्या डोक्यात पण टोपी नसते ह्याच्या पण डोक्यात टोपी नाही ही कोकणची शान आहे ना ही कोकणची शान आहे कोकणचा मान आहे ही आपली टोपी काय साधी सुधी बरोबर तुम्ही दोघं जण पण टोपी घालीत नाही आणि हा म्हणतो माझी तेवढी योग्यता नाही आता तुझा गुरु घालीत नाही त्याची पण नाही योग्यता म्हणजे तुम्ही ते डोंबऱ्याचा नाच घेऊन निघालो पाहिजे तुमची दोघांची पण योग्यता नाही म्हणजे कमालीची गोष्ट आहे बुवा हे छोटे छोटे मुद्दे आहेत ना बुवा तुम्हाला आज लय काय आणलं होतं पण तुमचं सह्याद्रीचं डोंगर ते संपतच नव्हतं म्हणून गणेश दादांकडनं किती रुपयाचं पारितोषिक आले 4000 4000 तुम्हाला 4000 मला 4000 पिठा स्पीड डोंगर का पाणी म्हणून आता राहिला डुकराचा विषय
म्हणतो पृथ्वी जेव्हा हिरण्यक्षानं रसा तळाला नेली ती मला हसा येते यांच्या विचारसरणीवर मला हसा येत बघा काय म्हणतो मी शुक्राची नार ती पृथ्वी शुक्राची नार ती जेव्हा हिरण्यक्षानं रसा तळाला नेली तेव्हा म्हणतो हा डुकर बघून ती पृथ्वी घाबरली अरे 33 कोटी देव शास्त्र वाचा बुवा जाऊन 33 कोटी देव सुद्धा त्या पृथ्वीला वाचवायला त्या रसातळाला जात नव्हते तेव्हा भगवान शिवशंकर भगवान विष्णूनं वराहाचं रूप घेतलं आणि त्या पृथ्वी बरोबर जाऊन लग्न केलं आणि हा म्हणतो काय भुलणार नाही मी शुक्राची भुलणार नाही मी शुक्राची आहे अवलाद ही रान डुकराची शास्त्रात जाऊन बघा बुवा त्या डुकरा बरोबर त्या शुक्राच्या नारीने लग्न केलं नाही केलं म्हणून म्हणून बघा एक बुवाला विषय देतो माझ्या बापाचं नाव येड्या साऱ्या जगात जाहीर नको समजू मला तू एकटा तुला खेळात पण लावलेला हाय तू नुसता लांजात येऊन म्हणतोस ना मी लांजात येऊन लोक माझ्यावर फिदा झाली अर्धी घरात गेली वैतागून गुडगुडेवाला पण गेला घरात म्हणून माझ्या बापाचं नाव साऱ्या जगात जाहीर माझ्या बापाचं नाव साऱ्या जगात जाहीर वैयक्तिक ना ही 2 तासाची मजा दुनिया उघड्या डोळ्यानी दूर जाण खंडवल्याशिवाय तुला कोणता पर्याय नाही पण या कलगी दुरात फोद लावली या कोकणाची संस्कृती ना रेड्याची जात दाखवेल आपटून तुला लावणीच्या चिखलात रणधुमारी करून तुला सलमानाचं पाणी चाखवेल आणि तमान करता कशाची या कोरले पिट्यावर तुला बिन तेलाचा झोपवेल राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला आज केलाय सगळा थाट कोण बघतो अडवतो वाट आज केलाय सगळा थाट कोण बघतो अडवतो वाट असा मारतो मी सुमला शॉट असा मारतो हुआ म्हणतो परवा म्हणतो मला सुपला शॉट मारून काय होईल तुमच्या घरात बायकोला मारा आणि आज आधी माया असं म्हणतो बुवाला कसा शॉट देतो बघा अरे शॉट मला द्यायला तुझ्याकडे तलवार आहे हा तुझे देता हूँ सौकानो तू पब्लिक को दिखा दे बुवाच्या हृदयावर अशी जखम केली ना गणपतीपासून बॉक्सा पडली बॉक्सा ती हृदयावरची जखम कोणाला हा दाखवू शकत नाही बरोबर ना त्या जखमेला हिंदीत काय म्हणतात जखमेला चोट बरोबर ना म्हणून बुवा तुझे देता हूँ सौकानो तू पब्लिक को दिखा दे चोट म्हणून आज केलाय सगळा थाट कोण बघतो अडवतो
असा मारतो सुपला या लांजात टाकतो खाट। आज तुझी या लांजात अशी खाट टाकतो ना, हा तुला भले भले भेटलं असतील कोरल्यात कोरल्यात तर कोरल्यात, म्हणजे आता इथं उरलेलं याला काट्यावर घेणार काय काय म्हणजे बघशीव ना। आज केलाय सगळा तो अडवतो, आज केलाय सगळा तो अडवतो, असा करतो सुपला शॉट, असा मारतो सुपला शॉट, त्याची वाटलं टाकतो खाट, असा मारतो सुपला शॉट, त्याची वाटलं टाकतो खाट, असा मारतो सुपला शॉट, त्याची वाटलं टाकतो सोनू वायरमन, खेळातले वायरमन, गुरा वायरमन, इकडे सोनू वायरमन 250 रुपयांचं पारितोषिक लहान मुलांसाठी आलेलं आहे, मंडळ आभारी आहे। आणि बघा झोपाव बघा एक विषय कसा आणला होता बघा। नव्या जमान्याचा नवा हिरो, नव्या जमान्याचा नवा हिरो, मी पटवीलाई पोरगा कॉलेजला। बोला विषय कसा आणला होता विषय, फक्त आज बुवा म्हणाला नाही पण पवित्र अशा या मंगल दिनी तू कशाला कोणाला फोन लावतो, भाऊबीज सणाला भाऊ बहिणीवर प्रेमाचे रंग उधळतो। आज भाऊबीजीचा सण आहे आणि बुवा सारखा म्हणतो की म्हणतो येड झवा कुठच्या शब्दात आहे, मग बुवा सुरुवात तू केलीस की नाही, मग तुझा फुटला तो शब्द पहिला कुठच्या ग्रंथात दाखवू, मी येड झवा दाखवतो। म्हणून पवित्र अशा या मंगल दिनी, पवित्र अशा या मंगल दिनी तू कशाला कोणाला बोलवतो, तू कशाला कोणाला बोलवतो, काय म्हणतोय जाऊ दे मग हा सरपंचांचं गाणं त्यांनी सांगितलं नाही मग हा पण जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला, बाजारात लय मिळतात, बाजारात लय मिळतात। आणि बुवा हे गाणं लिहून आणलेलं नाही इथं उभ्या उभ्या, बाजारात लय मिळतात असे ब्रँडेड पंखे, बाजारात लय मिळतात वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँडेड पंखे, बरोबर ना, बाजारात लय मिळतात किती ब्रँडेड पंखे या कुर्ले गावात, या कुर्ले गावात नाव फक्त गणेश साळुंखे, या कुर्ले गावात, या कुर्ले गावात नाव फक्त गणेश साळुंखे, या कुर्ले गावात
हा 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 घेतो घेतो घेतो. आता भगवानला कसा एक विषय देतो बघा. जरा बरं फिरव, जरा बरं फिरव. माझ्या गवलणीचा विषय आणि माझी निवलेली गवलन तर तुझा ज आणि झ तर बघायचा असेल तर वही येऊन बघ. माझ्याकडे जस लिहिलेला आहे आणि आईस तुझी जेवतेस, बरोबर ना? असा विषय होता. सारे निघून गेल्या पाण्याला सांगतो वाकड्या सुदाम पिण्याला, नाही संधी परत येणार बघ जाऊन काय मिळत चढ भिंतीवर आणि बघ कोण आहे काय तर नाही जमायत हिची आई जेवते घरात. तरी पण हा म्हणतो की त्यांना झज वापरायचा होता, झज वापरायचा होता. तर आता हे एक गाणं अजून उरावर चेपून घे आणि कोणता सांगायचं त्याला सांग. ला 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 ला. बघा बघा विषय कसा आहे गणेशला. उभा हातात घेऊन हा आपलं सामान असा पळपुट्या तू बैल्या काय करशील दाटून. तुझी बायको सासऱ्याचा, तुझी बायको सासऱ्याचा ताट करते चाटून. विषय काय, विषय काय बघा. कांडी चोराचा विषय, रानातला विषय, त्याला काय शास्त्र आहे? तुम्ही जर शास्त्र सोडून गाऊ शकता, पण मी नाही शास्त्र सोडलं. विष्णू देवाच्या दरबारामध्ये विजय नावाचा पहारेकरी होता आणि त्याच्या घरात त्याचे वडील आणि बायको राहायचे, बरोबर? आणि तो विजय, तर ती आपल्या सासऱ्यांचा ताट जेवणाचा रोज करून द्यायची. तर एक दिवस काय केलाय की ताट वाढल्यावर मीठ आहे काय म्हणून जरा चाटून बघत, एवढाच विषय. आता मी काय बोललो यांच्या, हा मी ह्यांच्या सासऱ्याला किंवा कोणाला काय बोललो? नुसतं अंगावर ओढून घेतात आणि ह्याच म्हणून माझ्या अंगावर येतात, कुस्ती खेळ शिव काय, कुस्ती खेळ. अरे झेपत काय, झेपत काय? मग अरे तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावं रे, मला खेळात बोलवा. तरी पण असंच करीन आणि करून आलेलो आहे. म्हणून उभा हातात घेऊन हा आपलं सामान असं पळकुट्या तू बैला काय करशील दाटून. तुझी बायको सासऱ्याचा ताट करते दाटून. बायको सासऱ्याचा ताट करते दाटून. बायको सासऱ्याचा ताट करते दाटून.
घडली मी चोरी लोक चर्चा करतात भार लोक चर्चा करतात भार तुझ्या बायकोला घालतात मागून काय म्हणतो की लोक लय चर्चा करतात आणि तुझ्या बायकोला मागणं शिवाय घालतात आहे ना की तू सासऱ्याचं ताट चाटून गेलंस म्हणून लोक चर्चा करतात भार लोक चर्चा करतात भार तिला घालतात बाजून तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून बायको सासऱ्याचं ताट करते चाटून बायको सासऱ्याचं ताट करते चाटून हा मेला झाला फ्रेंड हा मी मगाशीच म्हणालो की वडिलांची लेवल गाठायला आहे ना मी अजून 5-6 वर्ष जगन द्यायची मला नाही गॅरंटी हा बरोबर आहे की नाही वडिलांची लेवल गाठायला मला लय घटवायला लागतील गोवा पण तुम्ही तुमच्या गुरूंच्या पुढ्यात जे काय बोलताना त्याला मर्यादा ठेवा याच्यावर जगात सांगणं ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण म्हणजे माझे गुरु तेवढेच चांगले हा आणि तुम्ही काय माती खायला आलेले इथं म्हणून एक विषय देतो जाग झाले सारा गाव तांबड फुटायला लागलं बघा डोंगराचा विषय जेव्हा पृथ्वीचा काय म्हणाला ना तो विषय बुवा कसा देतोय बघा नव्हतं तुला कोणी वाली तेव्हा डुकरानं तारलं रूप वराहाचं घेऊन विष्णुदेवानं वरलं त्या माझ्या विष्णुदेवानं तुला वरलं म्हणून आज तुला मान आहे बरोबर ना म्हणून नव्हतं तुला कुणी वाली तेव्हा डुकरानं तारलं नव्हतं तुला कुणी वाली तेव्हा डुकरानं तारलं रूप वराहाचं तुम्हाला लोक काय म्हणतात येत ना तुमच्या बहिणी बिनी कोणी लिहून देणार नाही आहे ना त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही हा पण विषय कसा देतोय बघा केसामंदी गजरा या कनगी तुऱ्या कला निहाई तुरपाचा यक्का आला माझा शिरडायला महाराज खेळात राजका आला माझा शिरडायला महाराज खेळात राजका आला माझा शिरडायला महाराज खेळात राजका आला माझा शिरडायला सांगितलं गोवांना मानाचा मुद्रा करायचं विसरलं कुणी नाही सांगितलं याने सांगितलं याला लय सगळ्याची काळजी गोवाची चड्डी कुठं आहे गोवाचा लेंगा कुठं आहे सगळं हाच बघतो त्याच्यामुळे त्यांना काळजीपोटी सांगितलं तरी पण याला मानाचा मुद्रा करून म्हणतो याच्या गुरूंना पण केला हा तरी पण म्हणतो की मला तुम्ही मानाचा मुद्रा करीत नाही गोवा अजून 1-2 ठिकाणी डिसेंबरच्या आधी तुमच्या माझ्या बारे 1-2 ठिकाणी येशील ना युट्यूबवर येशील ना कारण काय रात थोडी आणि सोंगालय बरोबर ना म्हणून आजची बारी संपवतो पण
हा 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 गोंधळ घेणार. रात थोडी आणि सोंगालय आहे ना, म्हणून आजची बारी थांबवतोय बरोबर ना. पण जिथं कारण तुम्हाला शाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला लातचा. तुम्ही गाढवच आहेत, तुम्ही गाढवच आहेत. आता मोठं तत्वज्ञान सांगता वाय ना, हे सुशांत गराटे बोलायला लागल्यावर जेव्हा बोलायला कारण काय, सुशांत गराटेकडे आवाज आहे, चौथी पासून वाजवणारा गोरक्ष लिंगायत आहे ना. जवळजवळ 15 वर्ष तो राख्या वाजवतोय. आज फक्त माझा भाव नाही, माझ्या घरगुती कारण अडचणीमुळे नाही, नाही तर तो परतच्या वेळेला तो पण दिसेल. पण माझा कुंदन आलाय, केतन आहे, माझा मयू आहे, हा हे सगळं आहे. माझी नाचणारी पोरा आज माझी ती शाखा नाही, चांदणारीतली शाखा आहे बरोबर ना. सगळीकडनं बुवाला चांगला कसका जाऊन लागतो सगळीकडनं. त्याच्यामुळे ह्याला नमवायचा कसा, हा हे तुम्ही दोघांनी बसून शोधा. एकामेकाच्या काय करा, एक बरमोंडा घ्या, आमचा तात्या गावकर सांगतो ना, दिशीचा लेंगा एक बरमोंडा घ्या आणि भेटतो माहिती ना पट्ट्या पट्ट्यानं मला कोणाला पण होत होता, हा आणि एका ढेंगात तू घाल आणि एका ढेंगात तुझ्या लिवणाऱ्याला घालायचा. आणि काय विचारतो माझ्या बाबतीतला करा आणि गाणी चांगली. अरे कांडी चोर तर कांडी चोर हाय ना, नको तिथं चावला ना, हा नको तिथं चावला तर काय होईल बुवा तुझी अवस्था. बुवा गेलाय नाही ना, आहे ना, नाही तर मी आपलं बोलतो आणि बुवा घरात जायचा. हा म्हणून एक गोंधळ घेतो आणि बारी संपवतो. नव चंडिका नवग देवी देवनी झाले जोत गव्याला. आज कोल्हे तिठावर आई विठलाईचा गोंधळ मांडिला. माझ्या कोल्हे गावचा गांगेश्वरातून येर गोंधळाला. माझ्या पाली गावच्या मल्लीनाथा वंदन माझा तुला. कोरले राजा रिक्षा संघटना आणि व्यापार मी तुझा. लई हौशेन मोठ्या हर्षान सागर मांडिला. रात्री पासून सकाळपर्यंत आमचे गणेश दादा जोडीला. आणि ज्यांनी या कलेत मला मोठं केलं त्या युट्यूबरांना मुजरा. उदा उदा गांबे उदा 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 भवाने उदा 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 गांबे उदा 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 भवाने उदा 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 गांबे उदा 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 भवाने उदा 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 उदा
कोरले राजा रिक्षा संघटना आणि व्यापारी संघटनेनं आम्हाला आमची कला सादर करायची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि गोवांना विनंती आहे की गोवा आरतीला यायचंय. हॅलो हॅलो म्हणायचं ना या आरतीला या. ओ वाळू आरती ही ओ वाळू आरती चरणी वाहिली काया ओ देवा वाहिली काया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया थै थै नाचत यावे रंगणी गणराया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. ज्योति
सेवा या कोरले राजाच्या चरणी सत्यनारायणाच्या चरणी अर्पण करून जे आमच्याकडून काही चुकलं असेल दोन्ही शाहिरांकडून त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. जे चांगलं असेल ते जाताना घेऊन जा आणि जे वाईट असेल ते आम्हाला परत द्या हीच विनंती करतो आणि थांबतो. देवा मजला गर्भ नसावा असेल तरी तो भंगून जावा, निंदा माझ्या मुखी नसावी असेल तरी ती भ्रष्ट होऊन जावी. बोला श्री गणपती गजानन महाराज की जय.